टन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो बघा, सकाळी 6:30 ते 7:30 ची वेळ आणि सायंकाळी प्रदोष समयी 6:30 ते 7:30 ची वेळ, ही वेळ खरं तर लक्ष्मी प्राप्तीची वेळ म्हटली जाते। या वेळामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरात आगमन करत असते। बघा, प्रदोष समय म्हणजे काय तर सूर्यास्तानंतर 45 मिनिट नंतर किंवा सूर्यास्तानंतर जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या 1 तासानंतरची जी वेळ असते त्याला प्रदोष समय असं म्हणतात। या वेळात तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेली जी नकारात्मकता, जे दारिद्र्य आहे, हे दारिद्र्य संपून, नकारात्मकता संपून, अवलक्ष्मीचा नाश करून तुम्ही माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आकर्षित करू शकतात। आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला आणण्यासाठी किंवा माता लक्ष्मीला आपल्या घराकडे प्रसन्न करण्यासाठी ही अत्यंत शुभ आणि सर्वात महत्त्वाची वेळ मानली जाते। या वेळात जर तुम्ही काही नियम पाळले किंवा या वेळात जर तुम्ही जो दिवा लावत असता त्या दिवे लागणीला काही उपाय केले तर तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनामध्ये बरकत यायला सुरुवात होईल। तुमची अडलेली कामं मार्गी लागतील। तुमच्या पतीच्या प्रत्येक कामाला यश मिळेल। तुमच्या मुलांना प्रत्येक गोष्टीमध्ये यशाची प्राप्ती होईल। पतीची, मुलांची, तुमची आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल। जसे आपण उपाय आणि सेवा करत असतो तसे काही नियमही आपल्याला पाळायचे असतात। बऱ्याच वेळा आपण काय करतो, खूप उपाय करतो, खूप सेवा करतो, सगळं करतो, पण नियम पाळायला विसरतो आणि जेव्हा नियम पाळत नाही तेव्हा केलेली सगळी सेवा आपल्याकडनं फुकट जाते। ते कसं आणि काय हे सगळं तुम्हाला पुढे ऐकायला भेटेल। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। जे जे लोक सायंकाळी दिवाबत्ती करतात किंवा जे लोक सायंकाळच्या वेळी काही उपाय करतात त्या प्रत्येकासाठी ही विशेष महत्त्वाची माहिती आहे। आणि जे लोक अजूनही सायंकाळच्या समयी दिवा लावत नाही, तुळशी जवळ दिवा लावत नाही, तर त्या प्रत्येकाने आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, खरं तर सायंकाळचा जो समय असतो त्याला आपण दिवे लागण्याची वेळ म्हणतो, लक्ष्मी प्राप्तीची वेळ म्हणतो। या वेळात जरी आपण कोणाच्या घरी गेलो, कुठे गेलो तर आपण काय म्हणतो की नाही, दिवा लागण्याची वेळ झाली, आता मला घरी जायचं आहे, आता मला घरी गेलं पाहिजे, दिवा लावला पाहिजे। कारण ही जी वेळ आहे ती साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ असते। या वेळात आता तुम्हाला मी काही नियम सांगते। या वेळात कधीच 6:30 ते 7:30च्या दरम्यान कधीच आपल्या दरवाजामध्ये उभं राहायचं नाही। बऱ्याच लोकांना सवय असते दरवाजाच्या मध्यभागी उभं राहायचं किंवा बसायचं, एकमेकांबरोबर गप्पा मारायच्या। बऱ्याच वेळा दरवाजावरती आपण असंच उभं राहतो, एकमेकांना आवाज देत असतो। जर या गोष्टी तुम्ही या वेळात केल्या तर लक्षात घ्या, तुमच्या दारापर्यंत आलेली जी लक्ष्मी आहे ती तिथून परतून जाईल। त्यामुळे दिवे लागण्याच्या वेळेस कधीच दरवाजावर उभं राहायचं नाही। बऱ्याच लोकांना सेवा असते, दिवस असाच घालवतात आणि सायंकाळी लक्ष्मी प्राप्तीची, लक्ष्मी येण्याची जी वेळ असते तेव्हा नख कापायला बसतात। बघा, पुन्हा एकदा सांगते, ही जी वेळ आहे ती लक्ष्मी प्राप्तीची वेळ असते। या वेळात माता लक्ष्मी आपल्या उंबरठ्यापर्यंत साक्षात आलेली असते। जर तुम्ही नख कापली, बऱ्याच लोकांना अशी सवय असते बोटं मोडण्याची, जर तुम्ही बोटं मोडली, नख कापली तर तुमच्या घराकडे माता लक्ष्मी कधीच आकर्षित होणार नाही, तुमच्या घरात तिचं आगमन कधीच होणार नाही। या वेळात चुकूनही आपल्याला नख कापायची नाहीत, बोटं मोडायची नाहीत किंवा दरवाजावरती आपल्याला उभं राहायचं नाही। अजून एक सवय म्हणजे दिवस मस्त जातो, सायंकाळी सगळी लोक कामावरून घरी येतात, 4-5 लोक असतात, बाहेर कामाला जातात, घरात येतात, दिवस मस्त चांगला घालवतात, पण 6:30 ते 7:30 वाजले की घरामध्ये वादविवाद व्हायला सुरुवात होतात, घरात कलह होतात, घरात भांडणं होतात। बघा, पुन्हा एकदा सांगते, ही लक्ष्मी प्राप्तीची वेळ असते। या वेळात जर तुम्ही मोठमोठ्याने बोललात, या वेळात जर तुम्ही घरामध्ये वाद घातले, भांडणं केली तर तुमच्या घरामध्ये आलेली ही जी लक्ष्मी आहे ती घरातून परतून जाईल। त्यामुळे घरात कधीच बरकत राहणार नाही, घरातील वातावरण हे सतत नकारात्मक राहील। त्यामुळे या वेळात कधीच वादविवाद, भांडणं, कलह या गोष्टी करायच्या नाहीत। या वेळात शक्य तितकं घरातील जे वातावरण आहे ते तुम्हाला प्रसन्न ठेवायचं आहे। त्याचबरोबर बऱ्याच वेळाने आपण काय करतो, याच टाइममध्ये
दिवसामध्ये दिवस असा चांगला जातो किंवा दिवसभर काही एवढं लक्षात येत नाही आणि 7:30 स्वयंपाक करायला घेतो आणि काहीतरी संपतं, दुकानात जातो. ही वेळ लक्ष्मी प्राप्तीची वेळ असते, ही वेळ लक्ष्मी येण्याची वेळ असते. म्हणजे काय तर आपल्या घरात पैसा येण्याची वेळ असते, कुणालाही पैसा देण्याची वेळ नसते. बऱ्याच लोकांना ही सवय आहे की याच टायमात दुकानात जायचं, याच टायमात एकमेकांना पैसे द्यायचे. तर लक्षात घ्या, तुमच्याकडे अशा काही चुका होत असतील तर ते आत्ताच टाळा. या वेळात कधीच कुणाला पैसा द्यायचा नाही, कुठलीही देवाणघेवाण करायची नाही. हा तर तुमचं स्वतःचं स्टोअर दुकान असेल तर ठीक आहे, पण जर तुम्ही घरी असाल तर चुकूनही कुणालाही या वेळात तुम्हाला पैसे द्यायचे नाही किंवा कुठलीही गोष्ट खरेदी करायची नाही. कुणालाही सायंकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान मीठ किंवा झाडू या 2 गोष्टी द्यायच्या नाही. कारण प्रत्येकाला माहिती आहे या 2 गोष्टी म्हणजे साक्षात लक्ष्मी स्वरूप आहेत आणि जर तुम्ही कोणाला या वेळात या 2 गोष्टी दिल्या तर तुमच्या घरातील लक्ष्मी तुम्ही दुसऱ्या घरी पाठवली आहे, तुमच्या घरातील लक्ष्मीला तुम्ही बाहेर काढला आहे असा याचा अर्थ असतो. खूप उपाय करतो, खूप सेवा करतो, सगळं करतो, पण ताई लाभ होत नाही आम्हाला. ताई आम्ही खूप सेवा केल्या, आम्ही खूप काय काय केलं. जर तुमच्याकडे चुका होत असतील तर तुम्हाला कुठल्याच उपायांचा आणि सेवेचा लाभ होणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने अगोदर लक्षात घ्या याच्यापैकी कुठल्या चुका तुमच्याकडे होतात. यातली एक जरी चूक तुमच्याकडनं होत असेल तर तुमच्या घरात कधीच बरकत येणार नाही, पैसा कधीच टिकणार नाही, लक्ष्मी तुमच्या घराकडे कधीच प्रसन्न होणार नाही. मग तुम्ही कितीही मेहनत करा किंवा कष्ट करा. नक्की कमेंट करून सांगा की यातील कुठल्या कुठल्या चुका कोण करतं. आता आजचा विशेष उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, सायंकाळी आपण आपल्या देवघराच्या समोर दिवा लावत असतो. असंख्य लोक म्हणजे सगळेच लोक लावतात, पण अजूनही एखाद दुसरा असा असेल की जो सायंकाळी दिवा लावत नसेल. त्याला मी हात जोडून सांगते की सायंकाळी आपल्याला आपल्या देवघरामध्ये आणि तुळशीजवळ दिवा हा लावलाच पाहिजे. पुन्हा एकदा सांगते, ही वेळ लक्ष्मी प्राप्तीची वेळ आहे, घरात लक्ष्मीचं आगमन होण्याची वेळ आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या देवघरामध्ये तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे. आता मी सांगणार नाही याच तेलाचा लावा, याच तुपाचा लावा, कारण प्रत्येकाची परिस्थिती कंडिशन ही वेगळी असते. तुम्ही तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा, कुठलाही लावा, पण देवघरामध्ये दिवा लावायचा आहे. पण जेव्हा तुळशी समोर तुम्ही दिवा लावाल त्यावेळेस तुम्हाला शक्यतो तुपाचा दिवा लावायचा आहे. कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, आर्थिक जी आपली कुवत आहे ती वाढवण्यासाठी, आर्थिक वृद्धी घडवण्यासाठी, माता लक्ष्मीला अखंडित घरामध्ये स्थिर करण्यासाठी तुपाचा दिवा विशेष महत्वाचा आहे. जास्त दिवस जरी नाही जमलं तरी कंटिन्यू 21 दिवस तुम्ही तुळशी मातेसमोर तुपाचा दिवा लावलात तर तुमच्या घरामध्ये आर्थिक सुबकता येते, घरामधील आर्थिक परिस्थिती सुधारायला लागते. आता ज्यांच्याकडे तूप आहे, गाईचं जे तूप आहे त्या तुपाचा लावायचा आहे. ज्यांच्याकडे गाईचं तूप नाहीये, आता ताई आमच्याकडे विकत आणलेला डब्बा आहे, म्हशीचा तूप आहे, आम्ही तेच वापरतो, तुम्ही ते वापरा चालेल, पण त्या तुपामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घालायची आहे आणि हळद घातलेला हा जो तुपाचा दिवा आहे तो तुम्हाला तुळशी मातेसमोर प्रज्वलित करायचा आहे. ज्यांच्याकडे कुठल्याच प्रकारचं तूप नाहीये ते जे पूजेसाठी तेल वापरतात तेच तेल घेतलं तरी चालेल. या तेलामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घालायची आहे आणि हा जो हळद आणि तेलाचा जो दिवा आहे तो तुम्हाला तुळशी समोर लावायचा आहे. तुळशी समोर लावत असताना तुम्हाला रोज 21 दिवस हा उपाय करून बघा. दररोज 21 वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे. बऱ्याच वेळा आपण दिवा लावतो, नमस्कार करतो, घरात निघून येतो. बघा, जिथे तुम्ही सेवा करता तिथे मंत्र उच्चार झाला नाही तर ते जे देव आहेत किंवा ती जी लक्ष्मी आहे ती जागृत कशी होणार. एक तरी मंत्राचा उच्चार हा तिथे झालाच पाहिजे, तरच आपण जी सेवा करत आहोत ती सेवा आपली त्या देवांपर्यंत किंवा देवीपर्यंत पोहोचली जाते. त्यामुळे तुळशी समोर दिवा लावल्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे. बघा, तुळस माता ही भगवान श्री विष्णूंची अत्यंत प्रिय गोष्ट किंवा जिला प्रिय सखी म्हणतात आणि भगवान श्री विष्णू जे आहेत ते माता लक्ष्मीचे पती मानले जातात. जिथे भगवान श्री विष्णूंची कृपा असते, जिथे भगवान श्री विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ही असतेच असते. आणि लक्ष्मी प्राप्तीची कुठली सेवा करत असताना जेव्हा तुम्ही भगवान श्री विष्णूंची सेवा करता तिथे माता लक्ष्मी नेहमी स्थिर असते. म्हणजे तुमच्या घरात पैसा येतोही आणि आलेला पैसा टिकतोही. त्यामुळे शक्यतो जेव्हाही लक्ष्मी प्राप्तीची सेवा कराल तेव्हा या दोघांच्याही सेवा तुम्हाला करायच्या असतात. त्यामुळे 21 दिवस दररोज तुपाचा दिवा लावायचा आहे आणि दिवा लावत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे.
तेलाचा लावला तरीही चालेल, फक्त त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. तुम्ही देवघरातही जेव्हा दिवा लावाल तर त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद आणि एक अख्खं लवंग घालायचं आहे, ज्याने माता लक्ष्मी तुमच्या घरात अखंड जागृत राहते आणि तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे जे सगळंच तुमच्या घरामध्ये भरभरून राहतं. अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत, ज्या जर तुम्ही पाळल्या तर तुमच्या घरात बरकत यायला सुरुवात होईल. बऱ्याच वेळा आपण सांगतो की मी खूप उपाय सेवा करते पण घरात बरकत नाही, लक्ष्मी स्थिर नाही, पैसा येत नाही, पैसा टिकत नाही, सगळं करून बघितलं पण काहीच होत नाही. हे उपाय तुम्ही करायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला 1 महिन्याच्या आत याचा भरपूर रिझल्ट यायला सुरुवात होईल. माता लक्ष्मी प्रसन्नही होईल, भगवान श्री विष्णूंची कृपाही तुमच्या घरामध्ये प्राप्त होईल, अडलेल्या इच्छा पूर्ण होतील, घरात बरकत यायला सुरुवात होईल, तुमची जी अडलेली कामं आहेत ती कामं तुमची मार्गी लागतील आणि तुमच्या घरात सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्याची देखील प्राप्ती होईल. अत्यंत साधी सोपी माहिती होती, मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप महत्त्वाचं होतं. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.